विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे। भारताच्या हवाई हद्दीमध्ये आता कोणतंही बोईंग 737 मॅक्स मॉडेल प्रवासी विमान उड्डाण घेणार नाही। इतकंच नाही तर इतर देशातलं या मॉडेलचं विमानही भारतात येऊ शकणार नाही। नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयामुळे जेट एअरवेज आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांचं कंबरड मोडलंय। बोईंग 737 मॅक्सचे पंख छाटले। भारतातल्या उड्डाणावर बंदी। जगातल्या अनेक देशांचा निर्णय। इंग्लंड, चीनसह अनेक देशांची बंदी। वाढत्या अपघातांमुळे बोईंगवर संकट। इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737 मॅक्सला झालेल्या अपघातात 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे बोईंग 737 मॅक्स या विमानाला आता नापसंती दर्शवली जाते। बोईंग 737 मॅक्स विमानात सर्वात आधी नेदरलँडनं बंदी घातली। त्यानंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि चीननंही बोईंग 737 मॅक्सच्या उड्डाणांवर बंदी घातली। आता या यादीत भारताचाही समावेश झाला। भारतात स्पाइस जेट आणि जेट एअरवेज कडून बोईंग 737 मॅक्स मॉडेलचा वापर केला जातो। जेट एअरवेजनं 225 बोईंग मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे। त्यातल्या काही विमानांची डिलिव्हरीही झाली आहे। तर त्यांच्या ताफ्यात आधीपासूनच बोईंग 737 मॅक्सची 8 विमानं आहेत। तर स्पाइस जेटकडे बोईंग 737 ची 13 विमानं आहेत। जगभरात बोईंग 737 मॅक्सची तब्बल 10,000 विमानं आहेत। यावरून ही विमानं जगभरातल्या एअरलाइन्स कंपनीत किती लोकप्रिय आहेत हे लक्षात येतं। बोईंग कंपनीनं 737 मॅक्स या मॉडेलच्या विमानात लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचा दावा केलाय। या टेक्नॉलॉजीमुळे प्रवाशांना चांगल्या प्रवासाचा अनुभव मिळतो आणि मोठ्या पल्ल्याचा प्रवास आरामानं गाठता येतो असंही कंपनीचं म्हणणं आहे। हे विमान छोट्या शहरांना मोठ्या शहरांबरोबर जोडतं। कनेक्टिंग फ्लाईट शिवाय एका खंडातून दुसऱ्या खंडातलं अंतर बोईंग 737 मॅक्स विमानातून विनासायास पार करता येतं। हे मोठं वैशिष्ट्य असल्याचं कंपनीनं सांगितलंय। बोईंग कंपनीने केलेले दावे खरे असतीलही, पण इथिओपियन एअरलाइन्सला झालेल्या अपघातानंतर जगातल्या विविध देशांनी बोईंग 737 मॅक्सवर बंदी घालण्याची भूमिका घेतली आहे। पण यामुळे तिकीट दरवाढीचं संकटही निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।